घरच्या सायपासून 100% देशी तूप कसं बनवायचं ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं बघू शकता एकदम छान आणि मस्त रवळ असं तूप बनवून घ्यायचं. तर त्याच्यासाठी ना अगोदर आता हे आपण फ्रीजमध्ये रात्री दूध ठेवलेलं असतं, तर त्याच्याशी एकदम जाडसर साई येते. तर ती सगळ्यात अगोदर पहिल्यांदा मी वाटीमध्ये काढून घेतो आणि त्याच्यामध्ये ना अगदी थोडंसं विरजण टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. म्हणजे दही टाकले त्याच्यामध्ये अगदी चमचाभर असं करत ना आम्ही असं एक मोठ्या भांड्यामध्ये ते साठवून ठेवतो. आता ह्यावेळेस थोडंसं लेटच झालं होतं तूप बनवायला बरं का. तर इथं बघा एक 2 पातेले आणि 2 आपले कुकरचे डबे असे गच्च भरले होते, जे थोडंसं कामातून झालंच नव्हतं. मग त्याच्यामुळे आता इथं आज तूप बनवायला घेतलं. आता इथं साय जास्त असल्यामुळे ना रवीन हलवणं काही शक्य नव्हतं, म्हणून मिक्सरवरती हलवून घेतली साय आत्तीने. आता साय लावण्यापासून साय हलवण्यापर्यंत म्हणजे लोणी तयार करण्यापर्यंत काम नेहमीच आत्तींकडे असतं, त्याच्यामुळे त्याच करतात नेहमी. आता इथं बघा जे साय हलवून घेतली होती ना, तर त्याच्यामध्ये थंड पाणी ओतून घेतलं म्हणजे अगदी लोण्याचा गोळा पटकन तयार होतो. तर तो पातेल्यामध्ये काढून घेतला. आता लोणी धुवायचं आणि कडवायचं हे काम माझ्याकडे असतं. आता इथं लोणी बघा चांगले 7 ते 8 वेळा ना चांगलं पांढरं शुभ्र पाणी निघेपर्यंत ना धुवून घ्यायचं, म्हणजे कसं तुपाचा आंबट वास वगैरे अजिबात येत नाही आणि त्याच्यामध्ये कण काही राहत नाहीत. आणि तिथं चांगलं मी एक 8 ते 9 वेळा धुवून घेतलं आणि इथं लोणी मी कडवायला ठेवलं. तर छान मस्त असं इथं तूप कडलं की त्याच्यामध्ये भरपूर अशी तुळशीची पानं, खाऊचं पान आपलं घरचंच होतं म्हणून छोटंसं टाकलं आणि 4-5 वेलदोडे असे एकदम थोडंसं तोंड फोडून त्याचं टाकायचं वेलदोड्याचं. एकदम खमंग ते तूप कडवून घेतलं आणि थंड झाल्यानंतर बघा असं काहीच रवळ रवळ झालं होतं. तर ते आता काचेच्या भरणीमध्ये मी काढून घेते आणि जास्त दिवस टिकावं म्हणून त्याच्यामध्ये गुळाचा खडा टाकून घेते. आता तुम्ही कसं बनवता तूप किंवा तूप बनवायची तुमची काही ट्रिक असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. साधारण 1.5 किलो तूप झालं होतं. कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की सांगा. सबस्क्राईब करा. बाय.